माऊली या पंढरीच्या वारीमध्ये सर्वच क्षेत्रातली लोक या सहभाग घेत असतात। मराठी चित्रपटातील ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल सुद्धा यावर्षी वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या। मात्र त्याला एक खास कारण आहे। हेच कारण आणि वारीचा विषय अलका कुबल यांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पंढरपूरची वारी सुरू आहे आणि आता अंतिम टप्पा आहे, सोलापूर जिल्हा आहे। या वारीच्या सोहळ्यादरम्यान अनेक माऊली संपूर्ण ज्या महाराष्ट्रातून येतात त्या आपल्याला भेटत असतात, आपल्याशी बोलत असतात, चर्चा करत असतात। आपल्या सगळ्या एपिसोड्समधून आपल्याला हे चेहरे दिसत असतात। आत्ता जी वारकरी माऊली माझ्याबरोबर आहे, मला असं वाटत नाही की तिला महाराष्ट्रातलं कुठलं घर, कुठली व्यक्ती ओळखत नसेल। तुमच्या सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे, पण आजच्या भागामध्ये तुम्हाला दिसणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अलकाताई कुबल। थँक्यू प्रशांत। जय हरी विठ्ठल। माऊली माऊली, खरंच मी पहिल्यांदा प्रशांत माझा योग आला आहे या वारीत येण्याचा। मी आधी माझे निर्माते राजेश पाटील आणि आमचे डिरेक्टर नितीन कांबळे यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी हा योग घडवून आणला। कारण मला असं वाटतं की माऊलीने बोलावल्याशिवाय आपल्याला इथे येण्याचा योग येत नाही। इच्छा असायची दरवेळी की वारीत जाऊया, वारीत जाऊया, पण आज या वारी चित्रपटाच्या निमित्ताने माझा या वारीत येण्याचा योग आला। खूप बरं वाटतं। एक वेगळी कॅरेक्टर आहे आणि माझं शूटिंग सगळं या वारीमध्येच आहे। म्हणजे आज आमची इथे सुरुवात माझी झाली आहे आणि पुन्हा पंढरपूरमध्ये शूट आहे, सगळीकडे होणार आहे। या गर्दीत कंट्रोल करता करता लोकांचं प्रेम एवढं अनुभवायला मिळतं आहे ना की मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की असं वाटतं की हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे। कारण आमचे डिरेक्टर नितीन कांबळे यांच्याबरोबर मी बरंच काम केलं आहे खरं तर, पण आज या निमित्ताने पुन्हा योग आला। जय नावाचा आमचा हिरो आहे, खूप छान पर्सनॅलिटी असलेला मुलगा आहे। म्हणजे असं नवीन हिरो हिरोईन या सिनेमाचे हे रिव्हील होत आहेत। प्रसाद ओक आहे, वैभव मांगले आहेत, बरेच कलाकार आहेत याच्यात आणि खूप एक वेगळी छान फिल्म आहे। याच्या आधीच्या काळामध्ये कधी ही संधी मिळाली होती? अजिबात नाही। त्यामुळे मी आज सकाळपासून भारावूनच मी गाडीतनं येताना त्या दिंडी चालल्या आहेत सगळ्या, ते वातावरण बघून अंगावर एवढा काटा येतोय की एवढे वयस्कर माणसं पण एवढे एवढे किलोमीटर चालतात। मग ही जी काही श्रद्धा आहे ना, नतमस्तक होणं आहे विठो रायाच्या चरणी, तर हे काय वेगळंच वातावरण आहे, एक वेगळाच ऑरा आहे आणि एक आपण वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतंय। या वारीच्या निमित्तानं काही वेगळा अभ्यास करावा लागला किंवा या जे सगळी परंपरा आहे, संस्कृती आहे, कारण हा एक पूर्णपणे वेगळा भाग आहे आणि महाराष्ट्राची एक परंपरा आहे, संस्कृती आहे ती कधीच परंपरा, मी आता तेच म्हटलं, ही जी पिढी दिसते म्हटलं पुढेही परंपरा अशीच चालू राहील ना, तर ते म्हणाले ही गर्दी वाढतच चालली आहे, तरुणही तेवढेच आहेत। मी आता येताना पाहिलं, मला वाटलं फक्त वयस्कर माणसं येत आहेत त्या श्रद्धेने, तर तरुणही तेवढीच दिसते। तर खूप बरं वाटतं आणि त्या खरंच आहे म्हणजे विठुराया खरं तर मला असं वाटतं की सगळ्यांचा देव आहे आणि गरीब भाबड्यांचा तर जास्त मानला जातो। तर त्या श्रद्धेने सगळे येत आहेत, चालत आहेत, बघतोय आपण कुठेही थांबले आहेत, म्हणजे आपल्याला या अडचणी आहेत, कुठे पाण्याची सोय आहे, कुठे आहेत तिथे सगळे रस्त्यात थांबले आहेत, कुठे कपडे धुवून वाळत घातले आहेत तिथे बसले आहेत, फुटपाथवर बसले आहेत। हे सगळं बघण्यासारखे आणि कोणाची काही कंप्लेंट नाही तरी सुखाने, आनंदाने, समाधानाने सगळे या दिंडीत सामील झाले। तर हा अनुभव खरंच एक उच्च क्षण आहे मी म्हणेन आयुष्यातला, की माझं मी भाग्य म्हणेन की मला आज आणि उद्या या वारीत होण्याचा योग आला। आपण आज तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहोत। एक वेगळं युग आहे, नेटवर्कचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे आणि अशा काळात सुद्धा अशा पद्धतीची जी परंपरा आहे, जी जवळजवळ तिला 700-800 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, ती टिकून आहे। त्याचं कारण काय वाटतं? मला असं वाटतं श्रद्धा कुठेही गेली नाही ना, म्हणजे ज्याची नाही आहे त्याला आपण काही म्हणू शकत नाही, पण तेवढीच श्रद्धा इथे किती प्रमाणात दिसते। लाखो लोक आहेत इथे, लाखो लोक आहेत आणि बरेच जण पंढरपूरपर्यंत जातात आणि फक्त कळसाचं दर्शन घेऊन रिटर्न येतात। मग ही श्रद्धा, याला काय म्हणावं, आणि श्रद्धेलाही नाही। मला असं म्हणायचं, अजूनही नासाला पण असे अनुभव येतात की ज्या अशा गोष्टी आहेत तिथे त्यांनाही ते सिग्नल मिळतात। मग हे कुठेही आपल्या म्हणून सायंटिफिक युगातही हे आहेच ना, म्हणजे त्याचे अनुभव येतात, त्याची प्रचिती येते। आणि मला तर, मी स्वतः मुळात धार्मिक आहे, मी स्वामींची भक्त आहे, मी परमेश्वराची देवींची भक्त आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मला आतूनच आज एवढा सकाळपासून अंगावर खरंच काटा उभा राहतोय हे सगळं बघून, या लोकांमध्ये वावरताना बघून, लोक एवढी गर्दी करतायत बघून, हे मलाच म्हणतात माऊली तुम्ही आज आलात आमच्या इथे, एवढं आम्हाला बरं वाटतं आहे। हे लोकांचं प्रेम आहे ना, हे माझ्या त्या इमेजमुळे, या सिनेमांमुळे मला मिळालेलं आहे।
या चित्रपटाच्या निमित्तानं आत्तापर्यंत ज्या तुम्ही केलेल्या भूमिका आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळतं असं वाटतं? एक वेगळी भूमिका म्हणजे हिरोची माझी याच्यात भेट होते, जय जो साकारतोय ती भूमिका, आणि मग मी त्याला जे एक एक घटना सांगत जाते किंवा गोष्टी सांगत जाते आणि मग त्याचा ॲप्रोच बदलत जातो वगैरे, आणि त्या मुलाचं क्लायमॅक्सला जे काही होतं म्हणजे तो क्लायमॅक्स आहे आमच्या ह्याचा. पण ही कॅरेक्टर तिला ह्या वारीत भेटते त्याला, हिरोला, आणि मग तशी ती माझी एक वेगळी व्यक्तिरेखा आहे. प्रसाद वैभवचं एक वेगळा ट्रॅक आहे हिरोईनबरोबर वगैरे, तर असं ते आहे. पण सगळं मी आज रिव्हील करत नाही कारण आजच सुरुवात आहे. पण बरं वाटतं, एक वारी नावाचा सिनेमा येतो आहे, लाखो लोक भक्त इथे येतात, तर हा वारी निश्चितच आवडेल. नितीन कांबळेंचा अनुभवही खूप आहे डिरेक्टर म्हणून, आणि आमचे प्रोड्युसर राजेश पाटील यांनी एवढ्या सोयी आम्हाला सगळ्यांना, म्हणजे एवढ्या वारीत सगळं अरेंज करणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे, पण त्यांच्या परीने त्यांनी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले आहेत. थँक्यू ताई, तुम्ही Yes. आमच्याशी Thank you, बोललात. प्रशांत. जय हरी विठ्ठल आणि शुभेच्छा तुम्हाला Yes, thank you. तुम्हाला Thank आणि you तुमच्या very much. चित्रपट. Yes. जय हरी विठ्ठल, माऊली. अलकाताई आपल्यासोबत होत्या आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं त्या वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचा अनुभव आपण आत्ता त्यांच्या एक्सप्रेशन्सवरून आणि त्यांच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल त्या किती भारावलेल्या आहेत. पण या चित्रपटाच्या निमित्तानं आपण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदरवड्यावरून.